तर मित्रांनो तर दोन्ही टीम्सला विजेता उपविजेते आणि त्याचबरोबर सेकंड रनर अप आणि थर्ड रनर अप यायचे आपण चौघांनी प्लीज स्टेजकडे या कारण की आपण बक्षीस वितरणाच्या सोहळ्याला सुरुवात करतोय प्लीज विनंती असेल कारण की व्यासपीठावरती एक आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करणार आहे जो सातत्याने आपल्या सेवेसाठी सदैव सज्ज असतो आणि हे सर्व काही पार पाडत असताना आपण सर्वांनी एकत्रित उभा राहून टाळ्यांचा वर्षाव करून त्यांचा आपण सन्मान करायचा आहे। चला चारही टीम्स यायचे आपण लवकर चारही टीम्स लवकर यायचे आपण प्लीज। तर निश्चित स्वरूपाने एक विशेष सन्मान मात्र साहेबांचा आज आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे। सातत्याने असंख्य साऱ्या अडचणी ही स्पर्धा पार पाडत असताना आमच्या समोर उभ्या होत्या परंतु ज्या ज्या वेळेला अडचण आली ज्या ज्या वेळेला आम्ही साहेबांसमोर ती अडचण घेऊन गेलो त्या वेळेला त्याच क्षणी त्या अडचणीला मात्र मात साहेबांनी दिली। हे असं व्यक्तिमत्व आहे। भरपूर साऱ्या गोष्टी असतात मित्रांनो हे काय सर्व काही पार पाडणं सोपं नाहीये। प्रशासनाच्या भरपूर साऱ्या नियमावली समोर असतात आणि या नियमावलीचं पालन करत असताना मात्र कधी कधी प्रश्नचिन्ह बनतो की कार्यक्रम होणार की नाही परंतु अशा अडचणीच्या प्रसंगी फक्त आणि फक्त भाऊंना एक फोन आणि कार्यक्रम ओके हे असं व्यक्तिमत्व आहे आणि निश्चित स्वरूपाने या व्यक्तिमत्वाचा आपण तर या ठिकाणी अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण थोडंसं कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी सुरू आहे। तत्पूर्वी आपण चारही संघांचं खरं तर चारही विजेते संघ आहेत। या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांचा समावेश आपण पाहिला। 2 दिवस अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिल्या। तर सर्व चारही विजेते संघांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे। अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि एकंदर जर पाहिलं तर तरुणाईला आकर्षित करणं किंबहुना तरुणाईला एकत्रितपणे आणण्यासाठी क्रिकेटच्या माध्यमातून कारण खेळाच्या माध्यमातून तुम्ही तरुणाईला एकत्रितपणे आणू शकता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तरुण वर्ग जर का एकत्रित आला तर मात्र त्यातून समाजासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक या ठिकाणी ठरू शकतो आणि हेच मात्र या स्पर्धेच्या आयोजकांनी दाखवून दिलं। तर चारही संघ विजेता उपविजेता तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे संघ जर या ठिकाणी उपस्थित असतील तर काही क्षणातच आपण या स्पर्धांचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत। परंतु तत्पूर्वी ज्या सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते खरं तर महाराष्ट्र आपला या महाराष्ट्राची संस्कृती आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती करत आहोत आणि तो स्वागत सन्मानाचा सोहळा मात्र आपण या ठिकाणी सुरू करत आहोत। यस जरूर जरूर प्रवीण सर तर विनंती असेल मित्रांनो सर्वांनी आता मात्र लक्ष केंद्रित करायचं व्यासपीठाच्या दिशेने। तर मित्रांनो एक विशेष सन्मान एक विशेष आदर सत्कार आणि एक विशेष गुणगौरव आमच्या व्यासपीठावरती केला जातो अशा व्यक्तिमत्वाचा जो सातत्याने आपल्या हक्काचा आवाज बनू पाहतोय। आपल्या सुखदुःखामध्ये या व्यक्तिमत्वाची एक वेगळी भास जाणीव प्रत्येक क्षणी आपल्याला लाभली गेली आहे। मित्रांनो खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर शशिकांतजी जाधव साहेब यांचा हा गौरव हा गुणगौरव हा सन्मान एक छोटीशी पोचपावती साहेब तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहात ज्या प्रकारे तुम्ही समाजासाठी सेवा बहाल करत आहात याबद्दल मात्र आज तुमचा एक विशेष सन्मान आज आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय। तर मी विनंती करेन मारुती दादांना की आपण यायचे पुढे आणि आपल्या शुभ हस्ते आपण शशिकांतजी जाधव साहेब कोयना पुत्र यांचा एक विशेष सन्मान आज आपण करणार आहोत। तर विनंती असेल शशिकांतजी जाधव साहेब यांना की आपण याचा स्वीकार करावा। तर एक विशेष सन्मान एक विशेष मान सन्मान एक अशा व्यक्तिमत्वाचा जो सातत्याने
आपल्या हक्कासाठी लढतोय, एक सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा जो मात्र सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावतोय, एक सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा जो सातत्याने युवकाच्या पाठीशी एक ऊर्जेची हाक बनू पाहतोय, एक सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा ज्याच्या हातामध्ये येणारं भविष्य आपण सुरक्षित ठेवतोय. अर्थात कोयना सुपुत्र शशिकांतजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. अहो भाऊंचा बघा रुबाब भारी धरती आला दुनिया सारी. धन्यवाद 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 धन्यवाद. सोनच सोनं भाऊंच्या हातात. तर धन्यवाद साहेब. साहेबांचा एक विशेष मान सन्मान मात्र आपल्या व्यासपीठावरती केलाच गेला. त्यानंतर साहेबांच्या समेत आज सचिनजी शिबे साहेब आमच्या समेत जुडले गेलेत. उपशाखा प्रमुख शांतीनगर ठाणे, हा देखील एक सन्मान केला जाईल. तर यायचे आपण साहेब आपला देखील एक सन्मान आम्ही करणार आहोत. फटाक्यांची आतिषबाजी, टाळ्यांचा वर्षाव, त्यानंतर आपण पाहतोय की व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथी यांच्या माध्यमातून केला गेलेला हा सन्मान मात्र दर्शवतोय की साहेबांबद्दल असलेलं प्रेम, आत्मीयता हे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून बहाल केली गेली. त्यानंतर आपण पाहतोय सचिनजी शिबे साहेब यांचा देखील एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला गेला. उपशाखा प्रमुख शांतीनगर ठाणे, मोहनजी सोमवंशी साहेब आपला देखील आम्ही सन्मान करणार आहोत. तर आपण देखील यायचं. मोहनजी सोमवंशी साहेब उपशाखा प्रमुख, उपशहर प्रमुख माफ करा, यांचा देखील एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. शांत, संयमी आणि तेवढंच प्रखर कल्पक नेतृत्व म्हणून या व्यक्तिमत्वाला सातत्यानं पाहिलं गेलंय आणि त्यांचा देखील एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर मयूरजी मोरे साहेब आरोग्य सेवक सहसंपर्क प्रमुख यांचा देखील एक सन्मान केला जातोय. मयूरजी मोरे साहेब आपण यायचं. मयूरजी मोरे साहेब. त्यानंतर मित्रांनो तर याचबरोबर एक गोड बातमी आज आम्हाला कळाली की चंद्रकांतजी चाळके साहेबांच्या खांद्यांवरती थोडासा भार वाढवला गेलाय. आणि हे का झालं हे चाळके साहेब स्वतः सांगतात की हे फक्त भाऊंमुळे झालं. आणि नक्कीच भाऊंच्या शुभ असते चंद्रकांतजी चाळके साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. त्यांच्यावरती लाभलेली ही जिम्मेदारी तुम्ही योग्यरित्या पेलावणार आहे याच्या शंकाच नाहीये. म्हणून तुमचा एक विशेष सन्मान आज भाऊंच्या शुभ असते चाळके साहेबांचा केला जातोय. पाटण तालुका संपर्क प्रमुख पदी ही निवड झाली गेली आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक विशेष सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला जातोय. बघा भाऊंच्या तालमीमधली ही माणसं आहेत. पद तुमच्याकडे काय आहेत याहून अधिक महत्वाचं आहे की भाऊंनी जोडलेला प्रत्येक माणूस हा एकनाथजी सुरेशजी पवार साहेब यांचा देखील आपण एक सन्मान करणार आहोत. सुरेशजी पवार साहेब सह्याद्री बँकचे व्हाईस चेअरमन आहेत. त्यांचा देखील एक सन्मान केला जातोय. भाऊंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सह्याद्री बँकेचे व्हाईस चेअरमन अर्थात सुरेशजी पवार साहेब यांचा आपण सन्मान करूयात. एकनाथ त्याचबरोबर मित्रांनो हे सर्व काय पार पाडत असताना ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा साकारली गेली आणि हे सर्व काय पार पाडत असताना ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली अर्थातच राहुल दादा पेंढारकर यांचा देखील आपण सन्मान करतो. यायचे आपण साहेब. भाऊंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पेंढारकर साहेबांचा देखील सन्मान करायचा कारण की एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार प्रत्येक क्षणी जनतेच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम हा चेहरा देखील खूप चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्यांचा एक सन्मान इथे मात्र केला जातोय. तर त्यानंतर आपण बाल गणेश मंडळ चाळकेवाडी तामजाई त्याचबरोबर तामजाई क्रिकेट क्लब चाळकेवाडीचे सर्व अर्थातच मारुती दादा निवडुंगे यांचा देखील आपण एक सन्मान करत आहोत. तर भाऊंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेचे जनक या संपूर्ण स्पर्धेचे संकल्पते अर्थातच मारुती दादा निवडुंगे माफ करा मारुती दादा निवडुंगे यांचा एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करतोय.
काय सन्मान विन्मान काय सर्व पाहुण्यांना मात्र विनंती असेल की आता मात्र आपण बसून घ्यायचंय, आपण आसनस्थ होऊन जायचंय, कारण की आपण लगेचच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे 3 प्रमुख पंच होते त्या तिन्ही पंचांचा आपण एक सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन तीनही पंचांना की आपण यायचंय, तीनही पंच. त्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती अर्थातच महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य अर्थातच तुतारी वादक सनीजी पुजारी आणि त्याचबरोबर शरदजी गुरव आपण देखील यायचंय, आपला देखील एक सन्मान केला जाईल. त्यानंतर विशेष सत्कार आपण विनायकजी निवडुंगे साहेबांचा आभार व्यक्त करूया, साहेबराव चेरेकर साहेबांचा आभार, लक्ष्मणजी चाळके साहेबांचा आभार व्यक्त करूयात, निवासजी चाळके साहेबांचा आभार व्यक्त करूयात, मनोजजी चाळके, युवराजजी चाळके, अर्जुनजी चाळके, स्वप्नील दादा माने, त्याचबरोबर साहिलजी मोरे, निलेशजी चाळके, कुणालजी निवडुंगे, सचिनजी चाळके, साहिल चाळके या सर्वांचं मी शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो, कारण की तुम्ही घेतलेली प्रचंड मेहनत ही यशस्वी झाली. स्वप्नील माने साहेब तुमचा देखील मी आभार व्यक्त करेल, कारण की तुमचं देखील तेवढंच योगदान राहिलं. अर्थातच बबलू साहेब, विशेष सहकार्य न्यू स्टार क्रिकेट क्लब, सहारा स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर कल्पतरू 11 साळकेवाडी, तुमचं देखील मी आभार व्यक्त करतो. तर मित्रांनो, बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण जात आहोत. तर चला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू करत आहोत. सीलिंग फॅन कुणाला जाणार, टीव्ही कुणाला जाणार, प्रथम पारितोषिक पर्व दुसऱ्यातलं कुणाला जाणार, या सर्व गोष्टींचा आढावा तुमच्या समोर जवळ आलेला आहे. तर विनंती असेल सर्व खेळाडू, सर्व संघ, चला लवकर यायचे आपण पुढे. सर्वप्रथम प्लेयर ऑफ द मॅच फायनलचा आकाशजी मोहिते हे देखील आमच्या समेत जुडले गेले. वेलकम आकाश, पूर्ण दिवसभर तुझी चर्चा चाललेली, आज मात्र तुझ्याबरोबर भेट झाली. वेलकम तुझं देखील. तर विनंती असेल, चला चारही संघ, आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत, कृपया करून आपण पुढे यायचंय. चारही संघ प्लीज चला लवकर पुढे या, प्लीज आपण लवकर पुढे यायचंय. चारही संघ प्लीज, आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करत आहोत. थोडस विनंतीला मान देऊन आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम प्लेयर ऑफ द मॅच फायनलचा हे पारितोषिक मी विनंती करेल, सुरेशजी पवार साहेब आपण पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत. फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय सूरज, तर आपण यायचे सूरज. फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुरेशजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडूला एक प्रोफेशनल किट बॅग दिली जाते त्यांच्या खेळाच्या गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी, प्लेअर ऑफ द मॅच साठी. आणि सुरेशजी पवार साहेब फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देतील सूरज यांना. त्यानंतर संजयजी मोरे साहेबांना विनंती असेल की आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमधलं हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमधला हे पारितोषिक संजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे वितरित केलं जाते.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक जाते मित्रांनो. ज्या क्षेत्ररक्षकाने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी कमालीचं योगदान दिलं, क्षणोक्षणी मात्र धावसंख्या कशा प्रकारे रोखता येईल याच्यावरती फोकस केलं. जिकरीचे प्रयत्न प्रत्येक वेळी या खेळाडूचे राहिले आणि ज्यामुळेच की हा संघ फायनलच्या अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारू शकला. संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुसरुंड संघाचा अक्षय शिंदे यष्टीरक्षक. अक्षय शिंदे ठरतात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमधले. संजयजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक मात्र वितरित केलं जातं. त्यानंतर पुढचं पारितोषिक बेस्ट बॅट्समन. उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमधला आणि पारितोषिक आहे मित्रांनो सन्मान्य श्री विकासजी साळुंके शेठ समाजसेवक यांच्याकडून सीलिंग फॅन हा सुपूर्द केला गेला. आणि या संपूर्ण स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन विकासजी साळुंके शेठ आपण पुढे यायचं. आपण पुढे यायचं. हॅलो 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 विकासजी यायचं आपण. गरमीचे दिवस आहेत, प्रत्येकाला गार हवा खायची आहे आणि पॉलिकॅपचे ब्रँडेड फॅन इथे मात्र दिले जाणार आहेत उत्कृष्ट फलंदाजासाठी. तर चला उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमधला ठरतोय ज्यांनी मात्र तब्बल 81 धावा कुठून काढल्यात. सूरज कुसरुंड संघाचा. चला थोडासा वेग वाढवायचा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सूरज यायचे स्पीडअप करायचं आपण कारण त्यांना पुढील कार्यक्रमासाठी लगेचच वाटचाल करायची, वेळ कमी आपल्याकडे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आहे संपूर्ण स्पर्धेमधील. अर्जुन यायचे आपण कारण की हे पारितोषिक सूरज तुम्हाला डेडिकेट करतोय. अर्जुन यायचे आपण प्लीज. अर्जुन लवकर यायचे आपण. हे पारितोषिक केलंय हा फॅन तुलाच देतोय परंतु फॅनचं लाईट बिल तुलाच भरावं लागेल हे लक्षात दे बाबा. तर या सूरज आपण देखील प्लीज. मारुती दादा आपण देखील यायचं प्लीज एका स्क्रीन मध्ये. त्यानंतर सतीजी पाटील साहेबांचा देखील एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेन मारुती दादांना की आपल्या शुभ हस्ते सतीजी पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान आपण करायचं. मारुती दादांना विनंती असते की आपण सतीजी पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक असणारे मित्रांनो श्री पांडुरंगजी वरेकर शेठ समाजसेवक सीलिंग फॅन त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केला गेला. पांडुरंग शेठ आपल्या समेत वरेकर देखील आपण आभार सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभले गेले. उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमधला ठरतोय तो गोलंदाज ज्यांनी मात्र आपल्या चपळ गोलंदाजीच्या माध्यमातून मस्ट निडेड विकेट घेतले. आपल्या टीम साठी मात्र चलाकीची गोलंदाजी आणि विरोधकांसाठी मात्र हा गोलंदाज चिंगूस ठरला. आणि या संपूर्ण स्पर्धेतली पहिली वहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती राहिली उत्कृष्ट गोलंदाज शिवाजी शेळके साहेब. 40+ चे खेळाडू आहेत परंतु यांच्याकडे पाहिल्यानंतर मला तर नाही वाटत की यांचं वय 40+ असेल. कदाचित संतूर साबून हा वापरतात की काय. तर याशिवाय तुमचं स्वागत असेल उत्कृष्ट गोलंदाज द मॅन विथ द गोल्डन आर्म. 7 विकेट या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हा खेळाडू ठरतोय. त्यानंतर पुढचं पारितोषिक हे जाहीर करण्याआधी मी विनंती करेन आपल्या सर्वांचेच आदरणीय आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि ज्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं गेलं अर्थात शशिकांतजी जाधव साहेब की आपण यायचे पुढे आणि आपलं मनोगत आपल्या शुभेच्छा आम्हा तमाम युवकांसाठी आणि आपलं मनोगत या स्पर्धेसाठी. आजच्या या अतिशय उत्कृष्टरित्या आयोजित केलेल्या स्पर्धेचे आयोजक मारुतीराव माझे मित्र, बाल गणेश मित्र मंडळ चाळकेवाडी या गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित, नुकतीच ज्यांची नियुक्ती झाली ते पाटण तालुक्याचे संपर्क प्रमुख माझे मित्र
माननीय चाळके साहेब, सह्याद्री बँकेचे आमचे सुरेशजी पवार साहेब, पाटण तालुक्यातील नाही तर सातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, माझा मित्र राहुल पेंढारकर, माझ्याबरोबर सतत सावलीसारखा असतो तो माझा मित्र सचिन शिबे, आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू मित्रांनो, या ठिकाणी मला वाटतं मी गेल्या वर्षी पण आलो होता ना राहुल, आणि मारुतींनी मला फोन केला होता की कुठला तरी पोलीसवाला इन्स्पेक्टर इथे येऊन सारखा सारखा DJ बंद करायला लावतोय, आणि मग 2च मिनिटात बंदोबस्त केला नाही का. मग त्यानंतर तो आला नाही, आणि मग परत आता मारुतींनी सांगितलं की यावं लागेल. खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे, आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून थोडासा खारीचा वाटा म्हणून आम्ही जे काय काम करत आहोत, त्याच्यामुळे क्रिकेटसारख्या किंवा आपल्या भागात जे काय सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी यायला वेळ भेटत नाही, तरी मारुतीने आणि राहुलने सांगितलं की भाऊ तुम्हाला 5 मिनिटं यावंच लागेल, म्हणून मग आज वेळ काढला. खरं म्हणजे आल्यावर फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. गाणं बंड मलाच माहीत नाही गाणं कधी बनवले ते, आणि ते गाणं ऐकलं. आपला जो समालोचक आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी समालोचन करतोय. चांगली मुलं पुढे येत आहेत, आपल्या भागातली ही सगळी तरुण मंडळी पुढे येत आहेत, आणि अशा या तरुण मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी मला नेहमी कधीही बोलू, आम्ही कधीही येत राहीन, कारण या पोरांना मदत केली नाही तर मग काय फायदा, ते कसे काय पुढे येणार. आणि म्हणून आज या ठिकाणी बघितलं, हा कुठला संघ, कुसरून माझ्या जवळचंच गाव आहे, तो संघ अतिशय 2 ओव्हरमध्ये काम तमाम करून टाकलं. अतिशय चांगली बॅटिंग केली. मी माहिती घेतली चाळके साहेबांकडून, मला म्हणाले की अतिशय चांगला संघ आहे, आणि सगळ्या मॅच त्यांनी 1 साईड काढलेल्या आहेत. तर माझ्या मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा, आणि असाच खेळ करत राहा. आपल्या तालुक्याचं नाही, जिल्ह्याचं नाही, तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं नाव रोशन झालं पाहिजे, देशामध्ये रोशन झालं पाहिजे. तुमच्यासारख्या खेळाडूंना वाव मिळाला पाहिजे, आणि त्यासाठीच आमच्यासारखी मंडळी, आम्ही सर्वजण अतिशय मनापासून या ठिकाणी येत असतो. त्याचा मुख्य हेतू असतो तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी. या स्पर्धेचे सर्व आयोजक ज्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, आणि ज्या ज्यावेळी माझी काही मदत लागेल, नेहमीप्रमाणेच मी पुन्हा एकदा सांगतो की कधीही मला बोलवा, कुठल्याही प्रकारची मदत लागेल. आपल्या तालुक्यातल्या लोकांसाठी मी सदैव 24 तास उपलब्ध आहे, आणि अशाच प्रकारे माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, या मंडळाला शुभेच्छा, सर्व आयोजकांना शुभेच्छा, DJ वाल्यांना शुभेच्छा, आपला समालोचक सगळ्यांना शुभेच्छा, सर्व मंडळांना शुभेच्छा. आणि याचबरोबर माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुम्ही दिलेल्या शुभेच्छा, तुम्ही दिलेलं मनोगत खूप काय सांगून जाते, नवचेतना देऊन जाते, आणि असंच प्रेम भरभरून आमच्या पाठीशी राहू द्या हीच मात्र प्रार्थना करतो आणि तुमचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर लगेच वळूयात मित्रांनो, मॅन ऑफ द सिरीज, सर्वाधिक इम्पॉर्टंट पारितोषिक, ज्याच्याकडे सर्वांच्याच नजरा या लागल्या गेल्यात, परंतु हे पारितोषिक आपण थोड्या वेळाने देणार आहोत. सर्वप्रथम 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक हे आपण वितरित करणार आहोत. तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय, आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय जो संघ, त्याला मात्र अशोकजी माने साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सहकार्य आपल्याला दिलं गेलं. तर करपेवाडी ठरतोय 4थ्या क्रमांकाचा मानकरी, राईट मित्रांनो. तर यायचे आपण आणि आपलं पारितोषिक इथे येऊन कलेक्ट करायचं. 4थ्या क्रमांकाचा मानकरी करपेवाडी हा संघ. तर क्षमा व्यक्त करतो मित्रांनो, थोडंसं तुम्हाला थांबवतो, कारण की संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून, अर्थात बाळ गणेश मंडळ चाळकेवाडी, त्याचबरोबर तामजाई क्रिकेट क्लब यांच्या सर्वांच्याच माध्यमातून चाळके साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातो. त्यांच्या खांद्यांवरती दिली गेलेली ही जी भूमिका आहे ती त्यांनी योग्यरित्या पेलवावी, हीच मात्र त्यांना प्रार्थना आणि शुभेच्छा दिली जाईल. तर विनंती असेल चाळके साहेब आपण पुढे यायचं. संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून तुमचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय.
बाळ गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर तामजाई क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू, आपण सर्वांनी पुढे यायचं आणि मारुती दादांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे यायचं आणि सर्वांच्या शुभ हस्ते इथे मात्र साहेबांचा एक विशेष सन्मान अजून एकदा केला जातोय. तर एक विशेष सन्मान मात्र आमच्या व्यासपीठावरती हा कंप्लीट होतो. थँक्यू सो मच, खूप खूप आभार साहेबांचं पुन्हा एकदा आपण व्यक्त करूयात आणि लगेचच विनिंग सेरेमनीकडे अर्थातच चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय संघ करपेवाडी यायचे आपण. आपला एक विशेष सन्मान आहे, त्याचबरोबर आपल्याला मात्र हे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. चौथं पारितोषिक तब्बल 10,000 रुपये आणि अशोकजी माने साहेब सदस्य बाल गणेश मंडळ यांच्याकडून हे पारितोषिक आम्हाला सहकार्याच्या भूमिकेमध्ये प्राप्त झालंय, त्यांचा देखील आभार. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, प्लीज थोडंसं स्पीडअप करूया आपण. करपेवाडी संघ आपण लवकरात लवकर यायचंय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता संघ बोत्रेवाडी, आपण देखील सज्ज राहायचंय. यानंतर तुम्हाला देखील सन्मानित केलं जाईल तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन. चला थोडासा वेग वाढूयात मित्रांनो आपण. तर चला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी गुलमोहर बोत्रेवाडी संघ आपल्याला देखील पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. आणि हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे सुपूर्द केलं गेलं अर्थातच सचिनजी अनंत चाळके शेठ, त्याचबरोबर सन्मान्य श्री कृष्णा पाचपुते शेठ, प्रोप्रायटर SK लाईट्स लोहार चाळ मुंबई. तब्बल 12,000 रुपयांचे पारितोषिक आणि मानकरी ठरतोय टीम गुलमोहर बोत्रेवाडी. मित्रांनो यायचं लवकर आपण. आणि सचिनजी आपल्या चिरंजीवाबरोबर आज इथे आलेले आहेत. सचिनजी तुमचा देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्याचा कृष्णाजी पाचपुते शेठ आपला देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्यानंतर द्वितीय रनरअप ठरतोय या संपूर्ण स्पर्धेमधला चाळकेवाडी संघ सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. विनंती असेल चाळकेवाडी संघ थोडंसं थांबायचंय, परंतु मी विनंती करेन व्यासपीठावरती उपस्थित आपल्या मान्यवर अतिथींना, मारुती दादांना की आपल्या शुभ हस्ते ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना मात्र ज्याच्या हातामध्ये सर्वाधिक जोखमीचं काम होतं, प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने इथे अंमलबजावणी करता कशा प्रकारे येईल याच्यासाठी मात्र ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली अर्थातच विनायक याचा एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. तर मारुती दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते विनायकजी निवडुंगे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. कॉमेंटेटर, स्कोरर, DJ, मंडप, ग्राउंड, स्टेज, संघ, टी शर्ट सर्व काही ज्याच्या हातामध्ये होतं कशा प्रकारे मॅनेज करायचंय, मॅनेजमेंटचा गुरु मित्र म्हणेल विनायक शांत आणि संयमी याचा मात्र सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याबरोबर निवासजी चाळके आपण देखील यायचंय. निवास चाळके आपली देखील तेवढीच महत्वाची भूमिका राहिली आहे, तर निवासजी चाळके यांचा देखील एक सन्मान केला जाईल. निवासजी चाळके आपण देखील यायचंय. निवासजी चाळके दादांनी विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते निवासचा देखील सन्मान करायचा, कारण की या तरुणाने देखील प्रचंड मेहनत घेतली. एखादा कार्यक्रम, एखादी स्पर्धा आयोजित करणं तेवढं सोपं नाहीये. कधी या जागेवरती या, करून पहा, त्यानंतर बघा काय होतं. थँक्यू सो मच, तुमच्या दोघांचा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण लगेच जोडूया दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. लवकर यायचंय प्लीज. टीम सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी, वेळ कमी आपल्याकडे प्लीज. मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलंय, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलंय, सन्मान्य श्री विजयजी रामचंद्र चाळके साहेब अर्थातच विजय शेठ, प्रोप्रायटर दैवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 15,000 रुपये आम्हाला लाभले गेले आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरित केलं जातं.
थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन गाईज. त्यानंतर सर्वाधिक इम्पॉर्टंट पारितोषिक, सर्वाधिक महत्वाचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. ज्या पारितोषिकाकडे सर्वांच्या नजरा त्या वटारल्या गेल्यात. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये LED टीव्ही मात्र दिली जाणार आहे मालिका स्वीरासाठी आणि पारितोषिक सचिनजी घारे साहेबांकडून आम्हाला सुपूर्द केले गेले. संपूर्ण स्पर्धेमधला मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक 81 धावा 7 विकेट घेणारा. तर विनंती असेल सचिनजी घारे साहेब आपण यायचंय. सचिनजी घारे. तर चला यायचं लवकर. घारे साहेब आले का? सचिनजी घारे साहेब यांच्या शुभास्ते मात्र पारितोषिक दिलं जाणार आहे, कारण की त्यांनीच हे सौजन्य आपल्याला केलं आहे. संपूर्ण स्पर्धेमधला मॅन ऑफ द टुर्नामेंट मित्रांनो, 81 धावा 7 विकेट, मिस्टर ऑलराऊंडर कुसरुंड संघाचा सूरज. तर सूरज ठरतो मॅन ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर मित्रांनो लगेचच वळूयात अंतिम टप्प्याकडे. सर्वाधिक शेवटचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 30,000 रुपयांचं पारितोषिक प्रथम पारितोषिक म्हणून आपल्याला लाभलं गेलं. मित्रांनो, प्रेक्षणीय सामन्याची देखील एक ट्रॉफी उर्वरित आहे, तर ती ट्रॉफी वरती घ्यायची प्लीज. प्रेक्षणीय सामन्याची ट्रॉफी विजेता ठरला होता ठाणे स्पार्टन्स. ठाणे स्पार्टन्सचे कॅप्टन इथे आहेत का? यस, या साहेब पेंढारकर साहेब होते प्रेक्षणीय सामन्याचे कर्णधार ठाणे स्पार्टन्स संघाचे. तर विनंती असेल, ट्रॉफी आली मारुती दादांच्या शुभास्ते मात्र पारितोषिक दिले जाते. ही जोडी लक्षात राहू द्या मित्रांनो, ही A1 जोडी आहे. ही A1 जोडी आहे. जिथे जिथे या जोडीने पावलं ठेवली तिथे तिथे कार्यक्रम ओके झाला. पेंढारकर साहेब आणि आपण पाहतो की मारुती दादा एका स्क्रीन मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन पेंढारकर साहेब. त्यानंतर लगेच जोड्यात प्रथम पारितोषिक चंद्रकांतजी चाळके साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केले गेले. राहुलजी पेंढारकर साहेबांच्या माध्यमातून सुपूर्द केले गेले तब्बल 30,000 रुपये. आणि पर्व दुसरं शाखा प्रमुख चषक 2024 विजेता ठरतोय टीम कुसरुंड संघ. मित्रांनो, 2024 पर्व दुसरं शाखा प्रमुख चषकाचं विजेता ठरलाय टीम मळाई देवी कुसरुंड हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन गाईज, खूप चांगलं तुम्ही खेळलात, याबद्दल नक्कीच तुमचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जाता जाता मित्रांनो, तमाम बाल गणेश मंडळ चाळकेवाडी, तमाम तामजाई क्रिकेट क्लब चाळकेवाडी या सर्वांचं, कारण की तुमच्या सर्वांची मेहनत, तुम्ही घेतलेली प्रचंड मेहनत ही यशस्वी झाली. हे पर्व इथंच थांबलं हे जाहीर करतो, परंतु येणाऱ्या पुढच्या पर्वामध्ये याहून काहीतरी नवीन, याहून काहीतरी मोठं हे पाहायलाच मिळेल ही शाश्वती देतो. आभार व्यक्त करतो डीजे मास्टर, आभार व्यक्त करतो tenniscricket.in, आभार व्यक्त करतो ग्राउंड्समन, आभार व्यक्त करतो मित्रांनो पिच क्युरेटर, आभार व्यक्त करतो प्रवीण अर्जुने सर व्हॉइस ऑफ कळंबोली क्रिकेट. त्यानंतर आभार व्यक्त करतो उभरता समालोचक स्वप्नीलजी माने यांचं, आभार व्यक्त करतो स्कोरर मित्र आमचे विनायक निवास यांचं, आणि आभार व्यक्त करतो सर्वांचं ज्यांनी आम्हाला इथे संधी दिली. थँक्यू सो मच. मी प्रशांत पुजारी आपली रजा घेतो. अमोलजी चाळके साहेबांचा आभार व्यक्त करूयात, विजय बाबांचा आभार व्यक्त करूयात, त्याचबरोबर पेंढारकर साहेबांचा आभार व्यक्त करूयात, त्याचबरोबर तमाम त्या चेहऱ्यांचा आभार व्यक्त करूयात. चूक भुलीने जर का कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि पर्व दुसऱ्यासाठी त्याचबरोबर सर्व संघांचा, सर्व खेळाडूंचा आभार व्यक्त करतो. 32च्या 32 संघांचा आभार व्यक्त करतो. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मित्रांनो, येत्या 23-24 ला याच मैदानावरती कुसरुंड गावी कुसरुंड प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते. तर विनंती असेल सर्व खेळाडूंना, क्रिकेट रसिकांना, येत्या 23 आणि 24 एप्रिलला कुसरुंड प्रीमियर लीग याचा आपण भरभरून आनंद घ्यायचा.